रात्रीचे 12 वाजले होते आणि माझ्या आजी बाबांना अशा गोष्टी झाली किती सांगून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. नमस्कार, माझा सर्वांचा लाडका यश पार्टे. सो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी माझ्यासोबत माझे गावाला माझे जे रिलेटिव्स आहेत माझे, त्यांच्यासोबत झालेल्या काही गोष्टी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे. सो त्या गोष्टी ऐकून तुमचे कानाचे पडदे फाटणार आहेत. सर तुमच्या अंगावर काटा तर 100% 100% येणार आहे की मी तुम्हाला सांगणार आहे ती खरी गोष्ट. सो ती माझ्या गावात झाले. सो तुमच्या पण गावात झाले असेल तुम्ही पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. गोष्ट अशी होती गाईज, माझ्या गावामध्ये सो मोस्टली माझं गाव डोंगराच्या मधोमध्ये, म्हणजे खाली असं डोंगर आहे, मध्ये गाव आहे माझं आणि त्यावरती असं स्पॉट आहे असे म्हणजे हायवे येतोय कसा. सो 6, 7, 8 म्हणजे 8च्या दरम्यान नंतर म्हणजे असं म्हणजे बोलायला गेलं तर असं 8च्या नंतर आहे ना, असं दरम्यान ना म्हणजे खूप काळोख होतं मला माहिती. 7 वाजल्यानंतर म्हणजे अंदाज होता इकडे. सो आमच्या गावाला एक अशी टाकी आहे, म्हणजे अशी पाण्याची एक टाकी असते. सो तर टाकी बशी ना असं एक चकवा होतो, तर कधी कोणाला कोल्हा दिसेल, कधी ससा दिसेल. सो माझे बाबा खूप रात्रीचे म्हणजे माझे आजी आणि बाबा बाहेर गेले होते कुठेतरी. सो ते असे जस्ट फिरता सो ते त्यांना गाडी भेटत नव्हती. सो आजी आणि बाबा सोबत असे येत होते खाली घरी त्यांच्या, म्हणजे आमच्या घरी. ही मम्मीच्या गावाकडची गोष्ट आहे. सो नीट आहे का, खूपच हॉरर आहे. सो मला 15 भीती होते सांगा. तर माझ्या आजीच्या पायाखाली ससा गेला, पण ते बाबाने नाही बघितला, माझ्या आजीने बघितला. सो तेच गोष्ट पुढे जाऊन माझ्या बाबांच्या पायाखालून तो ससा गेला. तर दोघं पण असे म्हणजे हँग झाले की अरे हे असं कसं होऊ शकतं. माझी बोलली मला पण मागं ससा दिसला, तर तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला पण ससा दिसला. तर माझे आजी बाबा खूप घाबरले. सो ते घरी आले, ते घरात सगळ्यांना सांगितलं असं झालं आमच्यासोबत जसं कसं. सो नेक्स्ट डे दिवशी पण माझ्या गावातले काही लोक असे म्हणजे गावातले माणसं जे असतात ते रहिवासी, सो ते पण जात ते ट्रॅव्हल करता त्यांच्या पायामधून डायरेक्ट कोल्हा गेला असा मधून. तर गाईज अशा चकवा बोलू शकतो आपण की म्हणजे असं नाही का, आपल्या आजूबाजूला खूप काही गोष्टी आहेत. सो आपल्याला माहित नाही, तुम्ही देवाची ट्रस्ट होता तर तुम्ही ह्याच्यावरती पण ट्रस्ट ठेवू शकता. ह्याला आपण चकवा म्हणतो. ह्याला असं म्हणजे हे ना म्हणते बाई हे तसं तसं. सो ह्याला चकवा बोलतात. अशा होतात गोष्टी खूप साऱ्या. सो अशा सगळ्या गोष्टी मोस्टली कोकण साईडला तर मोस्टली खूप होतात, कारण की कोकणातच म्हणजे खूप अशा गोष्टी होतात कोकण साईडला, चकवा वगैरे ह्या गोष्टी एक्सेट्रा. तुमच्या गावाला पण अशा गोष्टी झाल्यात का, तुम्ही म्हणजे कमेंट नक्की सांगा. आणि असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सो लेट्स गो, बाय बाय.